नमस्कार. अनुराधा पाठक लिखित कृष्णकन्या संत सखू ही लघु कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण शेवटच्या भागाला सुरुवात करतो आहोत. एक दिवस नदीवरून पाण्याची घागर घेऊन येताना सखूला तिची मावशी भेटली. कशी आहेस? सखूच्या देहभारावरून कल्पना आलेल्या सखूला मावशीने विचारताच सखूच्या डोळ्यातून कृष्णा पाझरली. सखू, सगळं कानावर येतं ग, पण त्या कजाक बाईपुढे कुणाचंच चालत नाही. उलट तुझा छळ वाढेल. जाता जाता आजोबांना भेट. इकडे तिकडे बघत मावशीनं सखूला सांगितलं. दुपारच्या शांतवेळी नदीवर कुणी नव्हतं. सखूचे पाय देवळाकडे वळले. विठ्ठलाच्या मूर्तीसमोरच आजोबा झोपले होते. पाण्याची घागर पायरीवर ठेवूनच सखू आजोबांच्या पायाजवळ जाऊन बसली. सखूचा स्पर्श ओळखलेल्या आजोबांचे डोळे आपोआप उघडले. त्यांनी सखूकडे पाहिलं. सखूच्या डोळ्यातून कृष्णा वाहत होती. आजोबा काय समजायचं ते समजले. सखू, तुझा नवरा गेला आणि तुझा संसार संपला. आता फक्त विठ्ठल भक्ती. तुझं जगणं, तुला होणारा शारीरिक मानसिक त्रास हे भक्ती मार्गातील अडथळे समजायचे. भक्ती ही कठीण, सुळावरील पोळी ती पचवायची असते. जसजशी तुझी भक्ती दृढ होत जाईल तसतसे या अडथळ्याचे काही वाटायचे नाही. म्हणून तू भक्ती मार्ग सोडू नकोस. आजोबांना नमस्कार करून सखू देवळातून बाहेर पडली. नदीच्या पाण्यात डुंबत बसली होतीस की आणखी कोणी भेटलं होतं? सखूच्या कमरेवरची कळशी ओढून घेतच सासूने सखूला मारायला सुरुवात केली. मार खाऊन दमलेली सखू जमिनीवर निपचित पडली. झोपलीस काय? उठ, जात्यावर बस. दुखऱ्या अंगाने उठलेली सखू दळण दळू लागली. विठ्ठलाला आपलं दुःख सांगू लागली. धाव देवा देवा धाव, किती घेऊ विठ्ठल नाव. सासूबाई मारी लाथ, सुटे संसार हातो हात. देवा एकच आळवणी, तुझे पायी जीवा दगी. सखूच्या मनाच्या जात्यातून बाहेर पडणाऱ्या शब्दपीठात विठ्ठल भक्तीची ओढ धगधगत होती. आषाढी एकादशी जवळ आली तशी सखूची कासाविशी अधिक वाढली. आपल्याला पंढरपूरला जायला मिळणार का? सखूला आठवलं. लग्न झाल्यानंतर सखूनं आपल्या नवऱ्याला आपलं पंढरपूरचं स्वप्न सांगितलं होतं. तिच्या नवऱ्यानेही तिला पंढरपूरला घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सखूचा नवरा गेला आणि तिचं पंढरपूरचं स्वप्न अर्धवटच राहिलं. त्याची तिला आठवण झाली. त्या आठवणीने विठ्ठलाला भेटण्याची तिची ओढ अधिकच वाढली. ती शब्दरूपाने ओठातून बाहेर आली. वैकुंठीचा राजा चंद्रभागेवारी आला, पुंडलिकाचा भाव पाहुनी उभा राहिला. पुंडलिक भक्त बळी, त्याने आणिला वनमाळी. वाटेवर दिसली मूर्ती ती सावळी. सावळा तो वनमाळी भक्तीसी भुलला. पुंडलिकाचा बाजार त्याने दृष्टीने पाहिला. विठ्ठल माझा सखा, ओव्या मी गाईन. देवळासी जाईन, हरीला पाहीन. पंढरपूरच्या स्वप्नात रंगलेल्या सखूच्या पाठीवर काठी बसली. तसं सखूनं मागे वळून पाहिलं. हातात घागर घेऊन सखूची सासू उभी होती. तुझा विठ्ठल पाणी आणणार नाही, घागर घे आणि नदीवर जा. सखूचा आंबाडा खेचतच सासूनं तिला उठवलं. घागर घेऊन सखू कृष्णामाईला भेटायला निघाली. जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कृष्णामाईजवळ आलेल्या सखूच्या कानावर भजनाचे शब्द, त्याचबरोबर टाळ चिपळ्यांचा आवाज आला. आषाढी एकादशीला कराडवरून पंढरपूरला वारकऱ्यांची दिंडी जाते हे माहीत असलेल्या सखूला पंढरपूरला जाणारी दिंडी हीच असावी याची खात्री झाली. नदीच्या दिशेने सखूची पावले भराभर पडू लागली. त्याचवेळी तिच्या मनातील विचारांनीही गती घेतली. सखूची विठ्ठल भक्तीची ओढ वाढली. नदीवर आलेल्या सखूला हातात भगव्या पताका घेऊन भजन करणारे वारकरी दिसले. त्यात काही स्त्रियाही होत्या. कमरेवरची घागर पाण्याजवळ ठेवून सखू कधी न पाहिलेला दिंडीचा अपूर्व सोहळा बघण्यात तल्लीन झाली. थोड्याच वेळात कृष्णेच्या पाण्याची एक लाट सखूच्या पायाशी घुटमळू लागली. त्या लाटेतील पाण्याचे काही शिंतोडे सखूच्या हातावर आले. पदराने हात पुसतच सखूने पायाकडे बघितलं. आणखी एक लाट सखूजवळ आली. जा सखू, या दिंडीबरोबर जा. तू येईपर्यंत मी तुझी घागर सांभाळते. कृष्णामाईच आपल्याशी बोलते आहे हे सखूला जाणवले. सखूने दिंडीबरोबर जाण्याचं ठरवलं. त्याचवेळी दिंडीत असलेली एक बाई सखूजवळ येऊन कृष्णेचे पाणी पिऊ लागली. मावशी, वारीला चाललात? हो. तुमचं नाव काय? मी गिरिजाबाई.
मलाही विठ्ठलाला भेटावंसं वाटतं. मी येऊ का तुमच्याबरोबर? मी एकटीच आहे. एकटी कसली? मी करते तुला सोबत. विठ्ठलाच्या देवळात सोडते. येते कृष्णाबाई. आनंद झालेल्या सखूने कृष्णाबाईला नमस्कार केला आणि गिरिजाबाईंबरोबर कमळेश्वराच्या देवळात थांबलेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात घुसली. आपली माहेरवाशीण पांडुरंगाला भेटायला निघालेली बघणारी कृष्णाबाई समाधान पावली. चंद्रभागे, माझ्या सखूचे स्वागत कर. पांडुरंगा, सखूला दर्शन दे. शांतपणे वाहणाऱ्या कृष्णेच्या लाटांनी आपलं मन मोकळं केलं. पण त्याच वेळी वेळेवर सखू घरी न आल्याने संतापलेली तिची सासू तिथं आली. वारकऱ्यांच्या समवेत निघालेल्या सखूला तिने दिंडीतून ओढून काढले. सटवे, वारीला जातीस काय? असं म्हणत ती सखूला मारत मारत घरी न्यायला लागली. आपल्या शांत लाटांनी सासूरवाशिणीचा छळ बघणाऱ्या कृष्णाबाईला खूप वेदना झाल्या. विठ्ठला, माझ्या सखूला सोडव. विठ्ठलाची आळवणी करणाऱ्या लाटा स्तब्ध झाल्या. सखूला मारत घरी आणल्यावर तिच्या सासूने तिला खांबाला दोराने बांधून घातले आणि तिची सासू बाहेर निघून गेली. सखूला काही सुचेना. सासूने दोराने बांधून घातलेल्या दुःखापेक्षा आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही या दुःखाच्या वेदनेचा तिला जास्त त्रास होऊ लागला. तिने विठ्ठलाची आळवणी करायला सुरुवात केली. एकदाचं दर्शन दे ग विठू माऊली, होऊन राहीन तुझ्या भक्तीची सावली. डोळ्यातून चंद्रभागा वाहू लागली, घेशील केव्हा तुझ्या चरणाजवळी. विठ्ठलाची आळवणी करणाऱ्या सखूच्या डोळ्यासमोर तिला साधूंनी दिलेली विठ्ठल मूर्ती आली. त्या मूर्तीकडे बघत ती बोलत होती, विठ्ठला, तुझ्या चरणाचे दर्शन घेऊन त्या चरणावरच मी प्राणार्पण करीन. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या पोटात घाल आणि मला जवळ घे. आर्त स्वरात सखू विठ्ठलाला विनवत होती. विठ्ठलाच्या भक्तिधारांनी सखूची झालेली आत्मशुद्धी विठ्ठलाच्या अंतरात पोचली तर तिच्या मुखातून निघणाऱ्या विठ्ठल नावाने पांडुरंगाचे कान तृप्त झाले. सखू, तुला पंढरपूरला जायचं आहे ना? पण तुला तुझ्या सासूने बांधून ठेवले आहे. विठ्ठल नामाच्या नादात तल्लीन झालेल्या सखूच्या कानावर शब्द पडताच तिने डोळे उघडले. सखूसमोर एक बाई उभी होती. मी गिरिजाबाई. जिच्याबरोबर आपण वारीला जाणार होतो तीच ही गिरिजाबाई. गिरिजाबाईच्या रूपात उभ्या असलेल्या विठ्ठलाला पाहताच सखू आनंदी. गिरिजाबाई, तुम्ही नाही गेलात? मी तुझ्यासाठी परत आले. गिरिजाबाई, तुम्ही पुण्यवान आहात म्हणून तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन घडते. मी पापी आहे म्हणून मला पंढरपूरला जाता आले नाही. मी पापी असल्यानेच माझे सासू सासरे माझ्याशी वाईट वागतात. पण विठ्ठला, कितीतरी पापी लोकांना तू दर्शन दिले आहेस. मला का तुझे दर्शन होत नाही? मला दर्शन देण्याच्या योग्यतेची मी नाही. माझा जन्म निरर्थक ठरला. असे होते तर मला हा जन्म तरी का मिळाला? लागली ओढ तुझ्या भेटीची, ही एक आस अंतरीची. कारे दुर्लक्षी सदाच मज, तरी दे आता अखेरची शेज. सखू, अशी निराश होऊ नकोस. तू मनापासून विठ्ठल भक्ती केली असशील तर तू पंढरपूरला जाशील. गिरिजाबाईंच्या रूपातील विठ्ठलाने सखूची समजूत काढली. माझी भक्ती खरीच आहे, पण सासूने इथे मला बांधून ठेवल्याने मी पंढरपूरला जाऊ शकत नाही. हे बघ, घरात कोणी नाही. मी तुला सोडते आणि स्वतःला तुझ्या जागी बांधून घेते. बाकी विठ्ठल बघून घेईल. असे म्हणून स्त्रीधारी विठ्ठलाने सखूचे बंधन सोडले. तिचा पंढरपूरचा मार्ग मोकळा केला. स्त्रीरूप घेतलेल्या विठ्ठलामुळे सखूची केवळ बांधलेल्या दोरीतून मुक्तता झाली नाही, तर विठ्ठलाने तिला सर्वच बंधनातून मुक्त केले. मोकळा श्वास घेत सखूने घर सोडले. कुणी बघू नये म्हणून वाट दिसेल तशी सखू भराभर चालू लागली. सखूने घर सोडताच स्त्री वेशधारी विठ्ठलाने सखूच्या जागी स्वतःला बांधून घेतले. थोड्या वेळाने सखूची सासू घरी आली. आपण बांधलेल्या स्थितीत सखू डोळे मिटून उभी असलेली पाहून ती आश्चर्यचकित झाली. सखूला आपल्या बायकोने मारझोड करीत घरी आणलेलं सखूच्या सासऱ्यांना समजलं. बायकोचा राग येऊन ते घराकडे निघाले. सखू, सखू, पायातील जोडे काढतच सासऱ्याने सखूला हाका मारायला सुरुवात केली. सखू बाहेर न आल्याने सखू कामात असेल असा विचार करून ते घरात आले तर एका खांबाला दोराने करकचून बांधलेली सखू त्यांना दिसली. सखूच्या सासऱ्यांचे डोळे पाण्याने भरले. भरल्या डोळ्यांनीच सखूकडे पाहणारे ते एकदम स्तब्ध झाले. सुंभासारखं तिच्याकडे बघत काय उभं राहिलात? तिला असं बांधून का ठेवलंस? मग काय, वारी बरोबर निघाली म्हणून आरती करू का? ती पुन्हा बाहेर जाऊ नये म्हणून तर तिला बांधली आहे.
तिची अवस्था बघ. तू तिला मारत आणताना अनेकांनी बघितलं आहे. असं बांधल्यामुळे ती जर मेली तर त्याचा परिणाम काय होईल तुला माहिती नाही. तिच्या मरणाचं खापर तुझ्यावर फोडलं जाईल. आपल्याला बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. बायकोशी बोलत बोलत सकूच्या सासऱ्यांनी वेषधारी सकूच्या अंगावरचे दोर सोडले. तिला मुक्त केले. तिला खायला दिले. मुक्त होताच वेषधारी सकूने सासू सासऱ्यांची माफी मागितली. ती त्यांची सेवा करू लागली. सकूच्या सासूला सकू वेगळी वाटू लागली. आपण बांधून ठेवल्याने सकूत हा बदल झाला असणार असे समजून ती तिच्याशी प्रेमाने वागू लागली. वेषधारी सकूने रांधलेले भोजन कौतुकाने खाऊ लागली. आपला पाठीराखा आपल्याला पंढरीची वाट दाखवणार या एकाच विश्वासावर बंधनातून सुटलेली सकू पाय नेतील तिकडे जात होती. आवलीच्या पायातील काटा काढलास कारण तिच्या पायात तो रुतला. पण विठ्ठला, माझ्या अंतःकरणात तू बसला असताना मला काटा टोचणार नाही की पाय दगडाला ठेचकाळणार नाही. माझ्या गात्राला फक्त एकच स्पर्श होतो, तो म्हणजे तुझ्या विचारांचा. एकच भक्तीचा रेशीम काटा माझ्या पायाजवळ येतो आणि तो तुझ्याकडे जाण्याची ओढ ओळखून मला मार्ग दाखवतो. पाय दगडाला ठेचकाळले, पायाला काटा टोचला की सकू मनातल्या मनात विठ्ठलाला सांगायची. गिरिजाबाई नावाच्या स्त्रीने स्वतःला आपल्या जागी बांधून घेऊन आपल्याला सोडले हेही विठ्ठलमय झालेली सकू विसरून गेली होती. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पायावर प्राण सोडायचा हाच विचार मनात ठेवून चालत राहिलेली सकू पंढरपूरला पोचली. आपल्या शिष्यांसमवेत पंढरीच्या वारीला आलेल्या सकूच्या गुरूंनी सकूला विठ्ठलाच्या गाभाऱ्यात धावत जाताना पाहिलं. भुकेलेले वासरू ज्या ओढीने गायीकडे जातं ती ओढ त्यांना सकूमध्ये दिसली. आनंद समाधानाने त्यांचं अंतःकरण दाटून आलं. मला जे जमलं नाही ते सकूला जमलं. सकूची भक्ती समजलेले तिचे गुरु आपल्या डोळ्यातील आनंदाश्रूंना तसेच वाहू देत ते सकूकडे तृप्त नजरेनं बघत होते. सकू गाभाऱ्यात पोचली. विटेवरचा विठ्ठल तिच्या घरात होता. तिथं उभी होती पाषाण मूर्ती. वर्षानुवर्षे वारी करून भक्तांनी ज्या विटेवरच्या विठ्ठलाला आपला प्राण ओतून तिला जिवंत केले होते ते जिवंतपण सकूच्या मदतीला धावून गेले होते. ज्या विठ्ठलावर रुक्मिणीचा जीव जडला होता, ज्यामुळे रुक्मिणीला भक्तांचा राग येत होता, त्या विठ्ठलाच्या पायावर सकूने डोकं टेकवलं होतं. सकूची आपल्यातील एकरूपताच विठ्ठलाला आवडली होती. म्हणूनच सकूच्या जागी त्याने स्वतःला बांधून घेतलं होतं. त्या बंधनातून सोडवण्याची बुद्धी तिच्या सासऱ्याला दिली. तिची सर्व कामं तो करत होता. सासू सासऱ्यांच्या सेवेतही त्याचा सहभाग होता. सकूच्या नकळत त्याने तिची कामे करून चांगली सासूरवाशीण म्हणून तिचा नावलौकिक वाढवला होता. सकूही पंढरपुरी रमून गेली. सर्व विसरून देहभान हरवलेली ती विठ्ठल भजनात एकरूप झाली होती. विठ्ठला तुझ्या ओढीने पंढरपुरी वारकरी येती, मर्म त्यातले उमजले मला विठ्ठला. तुझे समचरण आमची जन्माची साठवण, असे त्याचे एकच कारण तुझे नामस्मरण. अवघ्या विश्वाचे विस्मरण झालेली तहान भूक हरवलेली सकू विठ्ठल चरणी लीन झाली. विठ्ठलाच्या पायावरचे सकूचे प्राणार्पण हे तिच्या इच्छापूर्तीचे समर्पण ठरले. सकूचे गुरु शिष्य वारीच्या रांगेत उभे होते. सकूचे बराच वेळ विठ्ठलाच्या पायावर असलेले डोके, तिचा न हालणारा देह बघून दर्शनासाठी सकूच्या मागे उभे असलेल्या एका वारकऱ्याला संशय आला. विठ्ठला विठ्ठला, हे काय? तो वारकरी जोरात ओरडला. तशी दर्शनासाठी उभी असलेली रांग विस्कटली. वारकरी सकूभोवती जमले. त्यात सकूचे गुरु, त्यांचे शिष्य, सकूला ओळखणारे वारीतील वारकरी होते. अरे, ही तर सकू, पण ती इथं कशी? सासूने तिला मारत घरी नेले होते. हा पांडुरंगाचाच चमत्कार. सकूभोवती जमलेले सर्वजण आश्चर्य व्यक्त करत असतानाच कराडजवळच्या किवळ गावचा एक ब्राह्मण पुढे आला. सकू पुण्यवान ठरली. विठ्ठलाने तिला आपल्यात सामावून घेतले. आता मीही एक पुण्याचे काम करतो, असे म्हणून तो ब्राह्मण सकूजवळ आला. त्या ब्राह्मणाने सकूच्या पवित्र देहावर अंत्यसंस्कार केले. भक्ताच्या हाकेला धावून गेलेला विठ्ठल पंढरपुरात रुक्मिणी आपली वाट बघत असेल हेही विसरला होता. पण रुक्मिणी, विठ्ठलाची ओढ असलेल्या तिला त्याच्या वाचून चैन पडेना. सकू तर अनंतात विलीन झाली. सकू सासरी गेल्याशिवाय विठ्ठलाची सुटका करता येणार नाही असा विचार करणाऱ्या जगनिर्माती आदिमाया रुक्मिणीला काहीच अवघड नव्हते. कलियुगात जगन्नियता भूतलावर राखेतून फिनिक्स तयार करतो तेच काम आदिमायेने केले. सकूचे दहन झालेल्या ठिकाणीच
रुक्मिणीने सखूची हाडे एकत्र करून त्यावर अमृत सिंचन केले. झोपेतून उठल्याप्रमाणे सखू उठली. रुक्मिणीने सखूला पुनर्जन्म दिला होता. रुक्मिणी सखूला म्हणाली, सखू, पंढरीचा विठ्ठल चरणावर प्राण सोडण्याची तुझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. तुला पंढरपूर सोडायचे नव्हते. तुझा देह पंढरपुरी जळाला. तुला आता नवजीवन मिळाले असून ते चैतन्यच यापुढे तुझे रक्षण करील. तुझी विठ्ठल सेवा ही अविरत चालू राहील. सासू सासऱ्यांची अपुरी राहिलेली सेवा हेही तुझे भागदेह तुला पूर्ण करता येईल. आणि ज्या विठ्ठलाने, माझ्या पतीने तुला मुक्त केले, त्याला मुक्त करण्याचे पुण्य तुला प्राप्त होणार आहे. तेव्हा वारकऱ्यांच्या बरोबर तू घरी परत जा. रुक्मिणीच्या बोलण्यातून पंढरपुरी विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतरच्या घटना सखूला समजल्या. तिच्या डोळ्यातून चंद्रभागा वाहू लागली. जगन्माते, केवढे मोठे पुण्याचे दान तू माझ्या पत्रात टाकलेस. विठ्ठल भक्तीची संधी दिलीस. धन्य करून टाकलेस मला पुनर्जन्माच्या प्रसादे. विठ्ठला सम झालीस तूही माझी वरदे. कृष्णामाईच्या स्नानाचा असा लाभ झाला. संत मेळ्यांचा मुकुटमणी ठरविलेस मला. डोळे मिटून सखू रुक्मिणीचे ऋण व्यक्त करत असताना ती आदिमाया अंतर्धान पावली. सखूच्या कानावर टाळ मृदुंगाचा आवाज आला. सखूने डोळे उघडले. पंढरीची वारी कराडला निघाली होती. त्यांच्याबरोबर सखू कराडला निघाली. कराडजवळ येताच सखूला कृष्णामाईची आठवण झाली. वारकऱ्यांची दिंडीही नदीकडे वळली तशी सखू पटकन कृष्णामाईजवळ गेली. तेथे सखूरूपी विठ्ठल घागरीजवळ उभे असलेले सखूने पाहिले. ती त्यांच्याजवळ गेली. आपल्या रूपात विठ्ठलाला पाहताना सखूच्या डोळ्यातून उतरलेली चंद्रभागा तिची घागर सांभाळणाऱ्या कृष्णामाईत मिसळली. कृष्णामाईने सांभाळलेली घागर विठ्ठलाकडे होती. विठ्ठलाने ती घागर सखूपुढे ठेवली. सखू, ही तुझी घागर. घागरीत तुझा सांभाळलेला संसार. रुक्मिणी वाट बघत आहे, मी निघालो, असे म्हणून विठ्ठल अंतर्धान पावले. पाण्याची घागर घेऊन सखू घरी आली. नेहमीप्रमाणे कामाला लागली. काही दिवसांनी सखूला अग्नी दिलेला ब्राह्मण तिच्या मृत्यूची बातमी सांगण्यासाठी तिच्या घरी गेला. तिथे काम करणाऱ्या सखूला पाहिले. तो चांगलाच गोंधळला. अस्वस्थ होऊन काही न बोलता उभा राहिला. आपण कोण? आपलं काही काम आहे का? समोर उभे असलेल्या वारकऱ्याकडे बघत सखूच्या सासऱ्यांनी विचारले. सखूच्या सासऱ्यांना त्याने सर्व सांगितले. तेव्हा सखूचे रूप घेतलेल्या विठ्ठलाचे वागणे सखूच्या सासऱ्यांना आठवले. त्यांनी सखूला विचारताच सखूनेही सर्व खुलासा केला. पाण्याच्या घागरीबद्दलही सांगितले. सखूच्या सासू सासऱ्यांना अतिशय वाईट वाटले. सखूची सासू पश्चात्तापाने पोळली. सखू, आमचे चुकले. तुझी भक्ती आम्हाला समजली नाही. हो सखू, मी तुझा छळ केला, पण विठ्ठल तुझा पाठीराखा होता. देव तारी त्याला कोण मारी. आम्हाला आमच्या चुकीची शिक्षा मिळाली. आमच्या आसपास वावरणाऱ्या विठ्ठलाकडून सेवा करून घेतली. आम्ही तुझ्या भक्तीत अडथळे आणले. आम्हाला क्षमा कर. यापुढेही तू तुझी विठ्ठल भक्ती चालू ठेव. आम्हीही तुझ्याप्रमाणे विठ्ठल सेवा करून आमच्याकडून घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेऊ, असे म्हणून सखूचे सासू सासरे तिच्या पाया पडू लागले. सासूबाई, मामनजी, आत्तापर्यंत तुम्ही माझे सासू सासरे होता. आता आई वडील आहात. मीच तुमच्या पाया पडते. असं म्हणत सखूने सासू सासऱ्यांच्या पायावर डोके ठेवले. सखूचे सासू सासरे विठ्ठल भक्ती करू लागले आणि सखू सासू सासऱ्यांच्यात विठ्ठल बघत त्यांची सेवा करू लागली. दुधात साखर मिसळावी तसे सखूच्या भक्तीत तिच्या सासू सासऱ्यांचे प्रेम विरघळत गेले. तसा सखूच्या भक्तीचा मळा फुलला. कोणतेच बंधन नसलेली विठ्ठलमय झालेली सखू कृष्णामाईच्या लाटांशी खेळत आपल्या पारमार्थिक प्रपंचाचे अभंग गाऊ लागली. माय माझी कृष्णाई, तशीच ग भीमाई, दोघीने लावली ओढ पंढरीची. कृष्णाईच्या काठावर भेटला विप्रतुका, रुजले तेथे भक्तिमूळ. माहेरच्या नदीला मिळाला सासर प्रवाह, रुक्मिणी मातेचे उपकार थोर. कृष्णामाईच्या साक्षीने सखूच्या मनात फुललेल्या भक्तीच्या मळ्याचा परिमळ चंद्रभागेपर्यंत वाहत जात होता. कराडच्या वारकऱ्यांसह कमळेश्वराच्या मंदिराजवळून कृष्णामाईचा आशीर्वाद घेऊन नावेतून सखूची पंढरीची वारी सुरू होत असे. विठ्ठल माझे गणवत, आराध्य दैवत, विठ्ठलाच्या चरणी सखू झाली मनोरथ. रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी, असे भजन करत करतच सखूची वारी पंढरपूरला पोहोचत असे. ती पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान करून वारीचा सोहळा संपवून चंद्रभागेचा निरोप घेऊन पूर्ण होत असे. सासू सासऱ्यांच्या सेवेत रमलेल्या सखूला आजोबांचीही आठवण होत होती. आजोबा,
किती दिवस झाले तुम्हाला बघून. विठ्ठल तुमच्या सोबतीला असतो, पण का कुणास ठाऊक सासू सासऱ्यांची सेवा करताना तुम्ही डोळ्यासमोर येता. मी अस्वस्थ होते. सासू सासऱ्यांची सेवा करणाऱ्या सकूच्या नजरेसमोर देवळातील विठ्ठलासमोर झोपलेले आजोबा तिला दिसायचे. सकू, रोज आमची मनापासून सेवा करतेस. तुला तुझ्या आजोबांचीही आठवण येत असेल. पंढरीला जाऊन आल्यानंतर तू त्यांना भेटली नाहीस. उद्या नदीवर गेलीस की आजोबांना भेटून ये. आपल्या सुनेचे मन ओळखलेले सकूचे सासरे तिला म्हणाले. दुसऱ्या दिवशी आपल्या सासूबाईंची परवानगी घेऊन आजोबांना भेटण्याचा निश्चय करतच सकू नदीवर गेली. कृष्णामाई, मी माझ्या आजोबांना भेटणार, देवळातील विठ्ठलाचे दर्शन घेणार, तेही माझे माहेरच. सासू सासऱ्यांचे कपडे धुवून पाण्यात घागर बुडवता बुडवता सकूने ती आनंदाची बातमी कृष्णामाईला सांगितली. आनंदी सकूचा चेहरा बघणारी कृष्णामाई गहिवरली. तिच्या लाटेने सकूच्या पायांना स्पर्श केला. त्यावेळी सकूला कृष्णामाईचा पहिला स्पर्श आठवला. खाली वाकून ओंजळीत पाणी घेऊन सकूने ते तीर्थ डोळ्यांना लावले. खांद्यावर धुण्याचे पिळे आणि कमरेवर भरलेली घागर घेऊन सकू विठ्ठलाच्या देवळाजवळ आली. दुपारची वेळ असल्याने देऊळ शांत होते. पायरीवरच धुण्याचे पिळे आणि भरलेली घागर ठेवून ती देवळात आली. सासऱ्यांची सेवा करताना जसे तिचे आजोबा डोळ्यासमोर आले होते तसेच विठ्ठलाच्या मूर्तीकडे तोंड करून तिचे आजोबा झोपले होते. अगदी हलक्या पावलांनी आजोबांजवळ येऊन त्यांच्याकडे बघत बसली. त्यांच्या तोंडच्या हालचालीवरून ते काहीतरी बोलत असावे असे वाटलेल्या सकूने आजोबा आजोबा अशी हाक मारली. तसे त्यांचे डोळे उघडले. एखादा बांध फुटावा तसे त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले तशी ती आजोबांना बिलगली. आजोबा, एकटे आहात म्हणून? नाही सकू, मी एकटा नाही. हा विठ्ठल आहे माझ्या सोबतीला. आताशा तुझी आठवण येते. तुला बघावंसं वाटत होतं. विठ्ठलाने माझी इच्छा पूर्ण केली. सकू, तू भाग्यवान आहेस. विठ्ठलाचे सान्निध्य तुला मिळाले. तुझा पुनर्जन्म झाला. आता समाधानाने मी डोळे मिटतो. सकूशी बोलत बोलतच तिचे आजोबा विठ्ठलाला भेटायला गेले. लहानपणापासून बांधलेला सकूच्या आयुष्याचा शेवटचा रेशीम धागा तुटला. त्यानंतर सासू सासऱ्यांची सेवा हाच तिच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिला. त्यांची सेवा हीच तिची विठ्ठल भक्ती ठरली. त्यांच्या प्रकृतीवर तिचे पंढरपूर ठरू लागले. एके वर्षी तिच्या वारीच्या वेळेसच तिच्या सासूबाई खूप आजारी पडल्या. आपण वारीला येत नसल्याचा निरोप तिने वारकऱ्यांना दिला. सकू, माझ्यासाठी तू तुझ्या वारीत खंड पडू देऊ नकोस. पूर्वी धडधाकट असताना मी तुला जाऊ दिले नाही. आता जा. तुझा पांडुरंग आमची काळजी घेईल. सासूबाई, प्रत्यक्ष विठ्ठल भेटीला आला तरी पुंडलिकाने आईवडिलांची सेवा थांबवली नाही. वीट फेकून विठ्ठलाला त्याने उभे केले. मला तर विठ्ठल दर्शन घडले आहे. तुम्हाला अशा स्थितीत सोडून गेले तर माझ्या विठ्ठलाला आवडणार नाही. तुम्ही बऱ्या झाल्यानंतरचा दिवस माझ्या वारीचा दिवस असेल. आपली सून आपल्या देव बघते आणि आपण तिला आपले राक्षसी रूप दाखवले. सकूचा केलेला छळ आठवून तिच्या सासूचे डोळे पाणावले. मनोभावे आपली सेवा करणाऱ्या सकूचे कौतुक वाटून डोळे मिटून तिने आभार मानले. सकूची वारी विठ्ठल भक्ती चालू झाली. तिची सेवा स्वीकारतच सुखासमाधानाने सकूच्या सासू सासऱ्यांनी जगाचा निरोप घेऊन सकूचा भक्ती मार्ग मोकळा केला. संपला संसार राहिले संचित, आता उरला रे श्वास तुझ्या भक्तीसाठी. आता फक्त विठ्ठल सेवा, रावणासी मारोनी सीता आणली घरी. बिभीषण राज्य करी गोविंद गोविंद. विठ्ठला, अविचाराचा रावण मारून या देहात तू भक्तीची सीता आणलीस. या देहावर आता फक्त तुझा अधिकार. तूच माझा विठ्ठल, तूच गोविंद. सासू सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पंढरपूरच्या वारीप्रमाणे सकू वारकऱ्यांबरोबर काशीला जाऊ लागली. हळूहळू तिने भारत भ्रमणही केले. कृष्णामाईच्या प्रवाहाप्रमाणे सकूचा भक्तिप्रवाह वाहत होता. कृष्णाकाठची सकू आता केवळ कृष्णेची राहिली नव्हती याची जाणीव झालेल्या कृष्णामाईला तिचा अभिमान वाटत होता. एकदा सकू पंढरपूरची वारी संपल्यानंतर वारकऱ्यांच्या बरोबर काशीस आणि प्रयागला गेली. गंगामातेत तिला कृष्ण दिसला. विठ्ठलाचे नामस्मरण करत गंगेला नमस्कार करून सकूने आपला देह गंगार्पण केला. काशी विश्वेश्वराच्या साक्षीने सकू विठ्ठलाला भेटायला गेली. आपल्या वारीतून सकूचे असे निजधामाला जाणे वारकऱ्यांच्या मनाला चटका देऊन गेले. आपल्या कृष्णकन्येला वारकऱ्यांनी सन्मानाने कराडला आणले. सकूचे एक नातेवाईक माणिकराव गिजरे यांना ही बातमी दिली. ते कृष्णाकाठच्या विठ्ठल मंदिराजवळ धावतच गेले. माणिकराव, मरण्यापूर्वी सखूबाईंनी एक इच्छा व्यक्त केली होती. कोणती?
आपल्या आजोबांच्या मंदिरात माझ्या अस्थी असाव्यात ही माझी इच्छा विठ्ठलाने पूर्ण करावी. विठुरायाकडे ही माझी शेवटची विनवणी असे बोलूनच सखूबाईने आमच्यासमोर प्राण सोडला. शेवटी आपल्या काठावरच आपली माहेरवाशीण आली. एका वेगळ्या समाधानाने सखूच्या निष्प्राण देहाला कृष्णामाईने कवटाळले. सखूच्या अस्थी विठ्ठल मंदिरात ठेवून माणिकराव गिजरे यांनी तिची इच्छा पूर्ण केली. सखूचे वृंदावन बांधले. त्यानंतर ते संत सखूचे विठ्ठल मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. सखूचे वृंदावन बांधल्याचा अतिशय आनंद कृष्णामाईला झाला. आपल्या सखूकडे बघत आजही कृष्णामाई संत गतीने वाहत आहे. ही कादंबरी इथेच संपली. हरिओम तत्सत.